हाय डॉक्टर. हॅलो. असे काही पेशंट्स असतात ज्यांना फक्त फिजिओथेरपीने गुडघेदुखी थांबत नाही, पेनकिलर घेऊन घेऊन कंटाळलेत आणि ऑपरेशन सांगितलंय पण त्यांना करायचं नाही आता. मग त्यांनी काय करावं? नुसतं पेनकिलर्स घेत राहणं हा एकच ऑप्शन आहे का? वंडरफुल. तुम्हाला सांगतो साधारणतः डेटा असा सांगतो की भारतामध्ये 3 ते 4 कोटी लोकांना गुडघे बदलाची गरज आहे. नी रिप्लेसमेंटची आवश्यकता आहे आणि साधारणतः काही लाख म्हणजे अप टू 5 लाख सर्जरीज होतात पर इयर. हा एवढा मोठा गॅप आहे आणि ह्या लोकांना फॉर्च्युनेटली ऑफकोर्स लॉंग टर्म गुडघा बदलणं हे बेस्ट ऑपरेशन करणं हे बेस्ट पर्याय आहे. पण जर काही लोकांना काही कारणानिमित्त करायचं नसेल तर आपण त्या लोकांना कूल रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन च्या मदतीने आणि इंट्राआर्टिक्युलर व्हिस्कोच्या मदतीने यांचं बऱ्याचदा पेन आपण रिलीफ करू शकतो. खूप कम्फर्टेबल लाईफ जगता येतं. पण अर्थात लॉंग टर्म पेन किलर घेणं हा ऑप्शन नाहीये. सो आत्ताची बेस्ट मॉडर्न जगातली सगळ्यात आधुनिक असलेली ट्रीटमेंट कूल रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, ती आपल्याला करता येते आणि तिला काही असं फार मेजर काही चॅलेंज येत नाही.